बोगस औषध खरेदी प्रकरणी दोषींवर कारवाई करणार अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ। बोगस औषध खरेदी करून रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्यांची शासन कोणत्याही प्रकारे गय करणार नाही। बोगस औषधी खरेदी संदर्भात अन्न व औषध प्रशासन विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग यांची संयुक्त बैठक घेऊन दोषींवर कारवाई केली जाईल, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या उत्तरात दिली। सदस्य सुनील प्रभू यांनी या संदर्भात लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती। या चर्चेत सदस्य नाना पटोले, अतुल भातखळकर, सुधीर मनगुट्टीवार यांनी सहभाग घेतला। अन्न व औषध प्रशासन मंत्री श्री झिरवाळ म्हणाले, या प्रकरणी केलेल्या तपासामध्ये मिनिस्टल कॉम्बिनेशन ही उत्तराखंडची औषध कंपनी अस्तित्वात नसल्याचं निदर्शनास आले। या उत्पादकांनी उत्पादित केलेल्या औषधांचा साठा विश्लेषणार्थ घेऊन चाचणी करण्यात आली। चाचणी अंती या कंपनीकडून उत्पादित औषधे बनावट असल्याचं आढळून आलं। या बनावट औषधांचा पुरवठा करणाऱ्या पेढ्यांना अन्न व औषध प्रशासन विभागाने कारणे दाखवा नोटीस दिली आहे। या पेढ्यांचे परवाने 30 सप्टेंबर 2024 पासून रद्द करण्यात आले आहेत। चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी या चर्चेच्या उत्तरात सहभाग घेताना सांगितले। नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक।